ओम साईराम मंडळी. साईबाबा नेहमी म्हणायचे की लोक आता पूर्वीसारखी प्रामाणिक राहिली नाही आहेत. दादासाहेबांच्या सच्चरित्रातल्या एका प्रसंगात आपल्याला असं दिसून येतं. साईबाबा एका सकाळी लवकर उठले आणि त्यांनी धान्य दळायचं जातं घेतलं आणि ते धान्य दळू लागले. बघता बघता ही गर्दी तिकडे जमा झाली, पण कोणाला विचारायची हिंमत झाली नाही की साईबाबा असं का करतायत म्हणून. तेवढ्यात त्याच गर्दीमधल्या 4 महिला पुढे आल्या आणि त्यांनी साईबाबांकडनं त्या जातेचा खुंटा घेतला आणि ते धान्य दळू लागले. आधी साहेबांना राग आला, पण नंतर त्यांचा राग शांत झाला. सगळं धान्य दळून झाल्यानंतर त्या महिलांच्या मनात विचार आला की एवढं पीठ आता साईबाबांना काय करायचं आहे. म्हणून त्यांचे 4 भाग केले आणि ते आपापल्या घरी घेऊन जाऊ लागले. ते बघताच साईबाबांना आणखीन संताप आला आणि त्यांनी त्यांना अवाच्य शिव्या दिल्या. थोड्या वेळाने शांत होऊन साईबाबांनी त्या महिलांनाच ते पीठ शिर्डीच्या वेशीवर नेऊन पसरवायला सांगितलं. तर मंडळी, त्याचं कारण असं होतं की त्यांच्या चरित्रातली सगळ्यात मोठी महालीला साईबाबा करणार होते. त्यावेळेस शिर्डीच्या आजूबाजूला हैजा म्हणजे कॉलराची साथ पसरली होती आणि त्याचा प्रादुर्भाव शिर्डीत होऊ नये म्हणून साईबाबांनी ही लीला केली होती.